बातमी पावसाच्या संदर्भातली। नागपूरला मुसळधार पावसानं झोडपलं। या मुसळधार पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात पाणी साचलं होतं आणि या पावसाचा सर्वाधिक फटका प्रतापनगरमधील सोमलवार शाळेला बसला। शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं विद्यार्थी काही काळ अडकून पडले। स्थानिकांनी बचाव कार्य राबवत या विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढलं। नागपूरच्या तात्या टोपे हॉल परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवण्यात आली होती। शहरातील नरेंद्रनगर रेल्वे पुलाच्या खाली पाणी साचल्यानं या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती। मनीषनगरचा अंडरब्रिज पाण्याखाली गेल्यानं ब्रिज बंद करण्यात आला होता। हिवरीनगर बेसा बेलतरोडी भाग पाण्याखाली गेला होता। नागपूर शहराला आज पावसाने अक्षरशः झोडपून काढलं। फक्त एका तासामध्ये 110 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। 2.5 तास मुसळधार पडलेल्या पावसामुळे सोमलवार शाळेच्या मैदानाला तलावाचं स्वरूप आलेलं आहे। दुसरीकडे खामला परिसरातील शाळेत परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती। खामला भागातील शाळेच्या आवारात आणि मैदानात तब्बल 3.5 ते 4 फुटांपर्यंत पाणी साचलं। अचानक साचलेल्या पाण्यामुळे अनेकांना चालणंही अवघड गेलं। शाळेत पाणी भरल्याची माहिती मिळताच पालकांनी तात्काळ शाळेच्या दिशेने धाव घेतली। चिमुकल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शाळा प्रशासन, काही दक्ष नागरिक आणि पालकांनी एकत्र येत बचाव कार्य सुरू केलं। 3 ते 4 फूट साचलेल्या पाण्यातून वाट काढत पालकांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षितपणे शाळेबाहेर आणलं। त्याला प्रशासन जबाबदार आहे, कारण की काम चालू केलेलं आहे एनएलसीने रोडचं, आणि त्यांनी वेळेत पूर्ण नाही केलं असं मला वाटतं। काम मागच्या 6 महिन्यापासून किंवा जास्त महिने सुरू आहे, पण हा जो शाळेजवळचा जो पॅच आहे ना, हा त्यांनी उन्हाळ्यामध्ये तो कंप्लीट केला असता ना, तर कदाचित हा त्रास मुलांना कमी झाला असता। त्यांनी पहिलेच सगळे कामं करून टाकली आणि हा पॅच त्यांनी आता घेतला शाळा सुरू झाल्यावर, जो त्यांनी पहिले करून टाकायला पाहिजे होता। तर हे जे पाणी साचलं आहे, मुलांना त्रास होतो आहे, ट्रॅफिक जाम होतोय, हा त्रास वाचला असता पॅरेंट्सचा आणि मुलांचा पण। नागपूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। नागपुरातील अनेक सखल भागामध्ये पावसाचं पाणी साचलं। नागपूरच्या सर्वोदय नगर नरसाळा इथून 4 जणांना रेस्क्यू करण्यात आलं। गुप्ता कुटुंब या पावसाच्या पाण्यात अडकलं होतं आणि या सर्वांची बचाव पथकानं सुखरूप सुटका केली।